तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसीएमच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर बरेच विद्यार्थ्यांना अडचण जाते की हॉल तिकीट त्यांचं डाउनलोड होत नाही, त्यानंतर त्यांचा जो काही रिझल्ट आहे ते सुद्धा शो होत नाही आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते कशा प्रकारे डाउनलोड करू शकता। सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलवरती यायचं आहे किंवा तुम्ही गुगलवरती येऊन YCMOU असं टाईप करायचं आहे। त्यानंतर सर्चवरती सिलेक्ट करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला YCMOU यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल। तर इथून तुम्ही तुमचे जे काही फ्रीमध्ये बुक्ससुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। त्यानंतर ऑनलाईन ॲडमिशन, त्यानंतर एक्झामिनेशन, तुमचे पेपर कोणत्या तारखेला आहे, टाईम टेबल, सर्व अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर इथं आल्यानंतर हॉल तिकीट यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे, तर इथं आपण झूम इन करून यावरती हॉल तिकीटवरती क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर तुमचा एक्झाम इव्हेंट हे दिसेल। तर आता जो काही एक्झाम इव्हेंट सुरू आहे फेब्रुवारी आणि मार्च 2024 यावरती जो तुम्हाला सिलेक्ट करून ठेवायचं आहे। त्यानंतर PRN नंबर, तुमचा जो काही PRN नंबर आहे ते व्यवस्थितरित्या टाका। त्यानंतर बरेच विद्यार्थी तर PRN नंबर चुकीचा टाकतात, त्यामुळे त्यांचं जे काही हॉल तिकीट आहे तिथं डाउनलोड होत नाही। त्यानंतर युजरनेममध्ये काही टाकण्याची आवश्यकता नाही। तर बरेच विद्यार्थी विचारतात की युजरनेममध्ये काय टाकायचं आहे। ते युजरनेममध्ये काहीच टाकण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला फक्त तुमचा PRN नंबर व्यवस्थितरित्या चेक करून टाका। त्यानंतर इथं कॅप्चा टाकायचं आहे। त्यानंतर सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं, तर तुमचं जे काही हॉल तिकीट आहे तिथं डाउनलोड होईल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। थँक्यू।